1857चा उठाव फक्त उत्तर भारतापुरता मर्यादित नव्हता. महाराष्ट्रातही स्वातंत्र्याची ठिणगी पेटली होती. कोण होते ते वीर? ब्रिटिश सत्तेला आव्हान देणारे कोणते ठिकाण होते? आणि या उठावाचा महाराष्ट्राच्या भविष्यात काय परिणाम झाला? चला तर मग आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास 1857चा उठाव भाग 2 सविस्तर आणि अभ्यासपूर्ण पद्धतीने समजून घेऊया. 1857 हे नाव ऐकल्यावर आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो तो एक प्रचंड मोठा संघर्ष. पण हे फक्त काही सैनिकांचं बंड नव्हतं, तर जणू संपूर्ण उपखंडात एक ज्वालामुखी फुटला होता. विचार करा, 100 वर्षांपासून आतल्या आत धुमसत असलेला असंतोष, तो राग अचानक कसा काय बाहेर आला? हो, सुरुवात झाली एका साध्या अफवेने. पण त्या एका ठिणगीने इतका मोठा वणवा कसा काय पेटवला? चला तर मग आजच्या या विवेचनात आपण याच दबावाचे एक एक थर उलगडून पाहणार आहोत, जे त्या अंतिम ठिणगीच्या खूप आधीपासून तयार होत होते. सगळ्यात पहिला आणि सर्वात मोठा दबाव होता तो आर्थिक. म्हणजे भारताला पद्धतशीरपणे आर्थिकदृष्ट्या कंगाल कसं बनवलं गेलं त्याची ही कहाणी. आता बघा, ब्रिटिश इथे स्थिरावण्यापूर्वी भारत काय होता? एक आर्थिक महासत्ता. ज्याला आपण सोन्याची चिडिया म्हणतो ना, ते काही उगीच नाही. त्या काळात संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेत भारताचा वाटा तब्बल 24% होता. विचार करा. आणि मग काय झालं? 200 वर्षांच्या ब्रिटिशांच्या राजवटीनंतर हा आकडा 24%वरून घसरून थेट 3%वर आला. या एका आकड्यावरूनच आपल्याला त्या आर्थिक शोषणाची तीव्रता लक्षात येते. आणि हे मी नाही म्हणत आहे, हे उद्गार आहेत खुद लॉर्ड क्लाइव्हचे, एका उच्चपदस्थ ब्रिटिश अधिकाऱ्याचे. म्हणजे त्यांनाही मान्य होतं की ते इथे आले तेव्हा भारत किती श्रीमंत आणि समृद्ध होता. मग त्यांनी केलं काय? त्यांचं धोरण अगदी साधं पण तितकंच घातक होतं. त्यांनी भारताच्या जगप्रसिद्ध वस्त्रोद्योग आणि हस्तकला उद्योगांना पद्धतशीरपणे संपवून टाकलं. इथून कच्चा कापूस स्वस्तात न्यायचा, इंग्लंडच्या फॅक्टरीत त्याचं कापड बनवायचं आणि तेच कापड जास्त किमतीला परत आपल्यालाच विकायचं. कमाल आहे. हा दबाव फक्त शहरांपुरता किंवा उद्योगांपुरता मर्यादित नव्हता. देशाचा कणा असलेल्या शेतकऱ्यालाही त्यांनी सोडलं नाही. जाचक कर लावले, जमीन हिसकावून घेण्याचे कायदे केले आणि दुष्काळ पडला तरी वसुलीसाठी अमानुष पद्धती वापरल्या. शेतकरी अक्षरशः कर्ज आणि गरिबीच्या खाईत लोटला गेला. तर एकीकडे आर्थिक लूट सुरू होती आणि दुसरीकडे त्यावर कहर म्हणजे भारतीयांना रोजच्या जगण्यात सामाजिक आणि वांशिक अपमानाचा सामना करावा लागत होता. ही पाटी बघा. फक्त ब्रिटिशांसाठी असलेल्या क्लब आणि हॉटेल्सबाहेर अशा पाट्या सर्रास लागलेल्या असायच्या. हा भारतीयांना दररोज सहन करावा लागणारा वंशभेद होता. यापेक्षा मोठा अपमान तो काय असणार? आणि त्यांची न्यायव्यवस्था? ती तर याहूनही धक्कादायक होती. जर एखाद्या ब्रिटिशाने भारतीयाची हत्या केली तर त्याला शिक्षा काय? फक्त 2 पाऊंडांचा दंड. म्हणजे एका भारतीय माणसाच्या जीवाची किंमत होती फक्त 2 पाऊंड. यातूनच सगळं काही स्पष्ट होतं. एवढंच नाही तर रस्त्यात कुठलाही ब्रिटिश माणूस दिसला तर भारतीयांना आपल्या वाहनावरून उतरून त्याला सलाम करावा लागायचा. अशा रोजच्या छोट्या छोट्या अपमानामुळे लोकांच्या मनात असंतोषाची आग धुमसत होती. म्हणजे बघा, आर्थिक पिळवणूक झाली, सामाजिक अपमान झाला आणि आता येतो दबावाचा तिसरा थर. तो म्हणजे लोकांच्या धर्मावर आणि श्रद्धांवर झालेला हल्ला. ब्रिटिशांनी ख्रिश्चन मिशनऱ्यांना भारतात धर्मप्रसाराची खुली सूट दिली. भारतीय धर्मांवर उघडपणे टीका होऊ लागली. नोकरी, पैसे यांसारखी आमिष दाखवून धर्मांतरण केली जाऊ लागली. यामुळे लोकांमध्ये एक भीती निर्माण झाली की हे इंग्रज आपला धर्म आणि संस्कृती दोन्ही नष्ट करायला आले आहेत. आणि ही भीती काही खोटी नव्हती. ईस्ट इंडिया कंपनीचा अध्यक्ष मँगल्स ह्याचं हे वाक्य आहे का? तो म्हणतोय की देवानेच त्यांना हिंदुस्तान दिलाय ख्रिस्ती धर्माचा प्रसार करण्यासाठी. म्हणजे हा काही योगायोग नव्हता, तर ठरवून केलेला एक कट होता. तर हे सगळे दबाव आर्थिक, सामाजिक, धार्मिक एकत्र येत होते. पण या प्रेशर कुकरचा स्फोट नेमकं कुठे झाला? तो झाला खुद्द ब्रिटिश भारतीय सैन्यात. सैन्यात तर भेदभाव अगदी टोकाचा होता. भारतीय शिपायांना पगार कमी, बढती नाही आणि वरून सतत अपमान. तर ब्रिटिश सैनिकांना मात्र मान, सन्मान आणि सगळ्या सोयीसुविधा. यामुळे भारतीय सैनिक आतून प्रचंड नाराज होते. आणि मग आली ती एक ठिणगी, एनफिल्ड रायफलची ती वादग्रस्त काडतुसं. ही काडतुसं बंदुकीत भरण्याआधी दाताने तोडावी लागत. आणि अफवा पसरली की या काडतुसांना गायीची आणि डुकराची चरबी लावलेली आहे. झालं. हिंदू आणि मुस्लिम दोन्ही शिपायांच्या धार्मिक भावनांवर हा थेट हल्ला होता. तर आता आपल्या लक्षात आलं असेल, आर्थिक लूट,
सामाजिक अपमान, धार्मिक धोका आणि सैनिकांसोबत होणारा भेदभाव हे सगळे दबाव एकत्र आले आणि त्या प्रेशर कुकरचा अखेर स्फोट झाला, जो 1857च्या बंडाच्या रूपाने बाहेर आला. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा सैनिकांनी बंड पुकारलं तेव्हा ते एकटे नव्हते. त्यांच्यासोबत शेतकरी, कारागीर आणि ज्यांची राज्य हिसकावून घेतली होती ते राजे महाराजे सुद्धा सामील झाले. कारण या सगळ्यांना एकाच गोष्टीने जोडलं होतं, तो म्हणजे 100 वर्षांपासून सहन केलेला अन्याय. मग आता प्रश्न हा उरतो की या बंडाकडे कसं पाहायचं? हे जुन्या मोडकळीस आलेल्या व्यवस्थेचं शेवटचं आंदोलन होतं की एका नव्या स्वतंत्र राष्ट्राच्या जन्माची ही पहिली किंकाळी होती? हा एक असा प्रश्न आहे जो आपल्याला या घटनेच्या खोलवर जाऊन विचार करायला भाग पाडतो. पुढील व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर हवा आहे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.